स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होणार असून चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रपणे लढणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिली। स्पर्धा नगराध्यक्ष पदासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेस पक्षामध्ये आता दिसून येत आहे। जी मागणी उमेदवारीची होती आहे त्यावरून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसला एक पोषक असं वातावरण, फेवरेबल वातावरण आता नक्की आहे असं आम्हाला या सगळ्या मुलाखती दरम्यान दिसलेला आहे। अनेक दिवसापासूनचा जो प्रश्न होता की महाविकास आघाडी राहणार की नाही, त्यावेळेस आम्ही राज्य पातळीवर निर्णय घेतला की स्थानिक आमच्या जिल्ह्यातील नेत्यांनी एकत्र बसून ही आघाडी करायची नाही करायची याचा निर्णय घेतील। पण आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आम्ही मित्र पक्षासह पुन्हा नवीन काही पार्टनर सुद्धा जोडून त्यांना सोबत घेऊन महाविकास आघाडीच्या बॅनर खाली निवडणुका अनेक नगर परिषदेमध्ये लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। अर्थात त्याच्या वाटाघाटी सध्या सुरू आहेत। आमच्या खासदारांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 2-3 दिवसामध्ये या सगळ्या वाटाघाटी संपतील आणि उद्यापासून नगर परिषदेमध्ये नगरसेवकांच्या मुलाखती, तेथील प्रभारी आणि जिल्हाध्यक्ष हे सुरुवात करत आहेत। कारण 10 नगरपालिका, 9 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत यामध्ये साधारणतः 600 लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि त्यामुळे आम्ही नगर परिषदेच्या ठिकाणीच त्यांच्या मुलाखती, विधानसभेचे जे प्रभारी पक्षांनी नेमलेले आहेत ते त्या ठिकाणी जाऊन मुलाखती घेणार आहेत। मला वाटतं या मुलाखती झाल्यानंतर 12 तारखेला मुंबईमध्ये राज्य स्टेट पार्लमेंटरी बोर्डाची निवड होईल, आपल्या बैठक होईल 12 आणि मला वाटतं 13, 2 दिवस 11-12 होती ते पुढे ढकल। स्टेट पार्लमेंटरी बोर्डापुढे जिल्ह्यातील प्रमुख नेते त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि उमेदवारावर अंतिम मोहर हे 13 तारखेला लागेल, अशा प्रकारचं आमचं सगळ्यांचं नियोजन।